रसिक हो, तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत कवितांचं अंतरंग उलगडणारा कार्यक्रम काव्यांजली हितगुज कवितेशी. लेखन जान्हवी भागवत. निवेदन जान्हवी भागवत आणि संपदा जोशी. शीर्षक गीत गायन कश्मीरा सावंत. आणि सादर करते विवेक वानखडे. शब्द आणि सुरांचे हे हितगुज काव्यांजली काव्यांजली हितगुज कवितेशी. काव्यांजली काव्यांजली. लाडकी बाहुली होती माझी एक, मिळणार तशी ना शोधुनी दुसऱ्या लाख. किती गोरी गोरी गाल गुलाबच फुलले. हासती केसते सुंदर काळे कुरळे. नमस्कार श्रोते हो, मी संपदा. आणि मी जान्हवी आजच्या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत करतो. श्रोते हो, 4थीच्या वर्गात असताना शिकलेली ही कविता. जेव्हा पहिल्यांदा ही कविता वाचली ना, तेव्हा मन सैरभैर झालं होतं. या कवितेतल्या मुलीचं दुःख हे आपलंच दुःख आहे अशी जाणीव झाली होती. एखादी प्रिय गोष्ट हरवली की येणारी उदासीनता, होणारं दुःख या कवितेत इंदिरा संत यांनी अगदी जसंच्या तसं शब्दबद्ध केलंय. ती बाहुली इतकी सुंदर आहे की तिचा मोह प्रत्येक मुलीला व्हावा. म्हणून त्या कवितेत पुढे म्हणतात, झाकती उघडती निळे हासरे डोळे. अन ओठ असे की आताच खुदकन हसले. अंगात शोभला झगा रेशमी लाल. केसावर फुलले लाल फितीचे फूल. अशी ही सुंदर बाहुली तिची प्रिय सखी होती. आणि तिच्यात ह्या मुलीचा जीव गुंतलेला होता. कारण ती पुढे म्हणते, कितीतरी बाहुल्या होत्या माझ्या जवळी. पण तीच सोनुली फार मला आवडली. तर अशा या तिच्या प्रिय बाहुलीला घेऊन ती माळावर खेळायला गेली होती. आणि लपाछपीच्या खेळात तिची ही बाहुली कुठे हरवली हे तिच्या लक्षातच येत नाही. घरी परतल्यावर तिला बाहुली दिसत नाही आणि ती फार अस्वस्थ होते. ती सगळी भर या बाहुलीला शोधते, पण ती काही तिला सापडत नाही. ती हरवल्यामुळे त्या मुलीला काही सुचत नाही. तिच्या मनातली अस्वस्थता, हुरहुर, दुःख हे सारं अत्यंत प्रभावीपणे इंदिरा संतांनी या कवितेत व्यक्त केलंय. नंतर काय होतं? तिला चैनच पडत नाही. तिची ही बाहुली कुठे असेल, कशी असेल याची काळजी तिला लागून राहते. ज्या माळरानावर त्या बाहुलीला ती घेऊन गेली होती तिथं पुन्हा जावं असं तिला वाटतं. पण जाणार कशी? कारण बाहेर संततधार पाऊस पडत होता. आणि त्याच्या सोबतीनं झोमणारा वाराही होता. म्हणून ती म्हणते, तिजसाठी रडले रात्रंदिन मी बाई. किती खेळ भोवती हात लावला नाही. स्वप्नात तिने मम रोज एकदा यावे. हलवून मला हळू माळावरती न्यावे. श्रोते हो, त्या मुलीचं विश्व त्या बाहुलीभोवती किती गुंफलेलं होतं ना. तिच्यात तिचा जीव गुंतलेला होता. नंतर पाऊस उघडल्यावर ती माळावर जाते. तिच्या मनात अनेक प्रश्न उभे राहतात. पावसाच्या सरीनं ती किती भिजली असेल? वाऱ्यानं बाहुली उडून गेली असेल का? अशा विचारांनी तिचं मन भरून येतं. बालमनातले निष्पाप विचार आणि कल्पनाशक्तीचं सुंदर दर्शन या कवितेतून आपल्याला घडतं. लहान मुलांना आपल्या आवडत्या वस्तूविषयी किती प्रेम, आत्मीयता असते याची जाणीव आपल्याला होते. त्यांचं भावविश्व खरंच खूप साधं, भाबडं असतं. या कवितेतली उत्कंठा शेवटपर्यंत टिकून राहते. ती माळावर त्या बाहुलीला शोधते आणि अखेर ती सापडते. गवतात पडलेली ती बाहुली पाहताच तिला होणारा आनंद इंदिरा संत यांनी या ओळीतून व्यक्त केलाय. पाऊस उघडता गेले माळावरती. गवतावर ओल्या मजला सापडली ती. कुणी गेली होती गाय तुडवुनी तिजला. पाहुनी दशा ती रडू चाले मजला. मैत्रिणी म्हणाल्या काय हा हे ध्यान. केसांच्या चिपऱ्या रंगही गेला उडून. परी आवडली ती तशीच मजला राणी. लाडकी बाहुली होती माझी म्हणुनी. तर श्रोते हो, या शेवटच्या ओळी वाचताना आपणही आनंदी होतो. कारण कशाही अवस्थेत असली तरी त्या मुलीला तिची प्रिय बाहुली परत मिळाली होती. कवितेची भाषा साधी, सरळ, सोपी
आणि ओघवती आहे. लहान मुलांच्या भावविश्वाला साजेशी आहे. उपमा, वर्णनात्मकता आणि नादमाधुर्य यामुळे या कवितेला विशेष गोडवा प्राप्त झालाय. बालमनातलं निरागस प्रेम, भावनिक गुंतवणूक, हरवलेल्या वस्तूविषयीची काळजी आणि ती परत मिळाल्यावरचा आनंद याचं अतिशय वास्तव वर्णन इंदिरा संतांनी या कवितेत केलंय. अतिशय संवेदनशील कविता लिहिणाऱ्या कवयित्री इंदिरा संत. त्यांच्या खूप साऱ्या कविता इथं आम्हाला आठवत आहेत. स्त्री मनाचे हळुवार पदर उलगडणाऱ्या त्यांच्या काही कवितांचा आवर्जून उल्लेख करावासा वाटतोय. त्यामध्ये नको नको रे पावसा असा धिंगाणा अवेळी, आली बघ गाई गाई, दारा बांधता तोरण, पुस्तकातली खूण कराया दिले पांढरे पीस, किंवा मग बाळ उतरे अंगणी, बांधले मी बांधले इंद्राचे तोरण बांधले. यासारखी त्यांच्या कवितांची झालेली गीतं सर्वश्रुत आहेत. पण श्रोते हो, आज आपण जाणून घेणार आहोत त्यांच्या मृण्मयी या कवितेविषयी. रक्तामध्ये ओढ मातीची, मनास मातीचे ताजेपण, मातीतून मी आले वरती, मातीचे मम अधुरे जीवन. अशी या कवितेची सुरुवात आहे. मातीशी असलेलं आपलं नातं या ओळीतून त्या व्यक्त करतात. मातीसारखं प्रसन्न ताजेपण, तिचं मातीशी जोडलेलं अस्तित्व यातून ही कविता साकारत जाते. कोसळताना वर्षा अविरत, स्नान समाधी मध्ये डुबावे, दवात भिजल्या प्राजक्ता परी. ओल्या शरदा मधी निथळावे. श्रोते हो, या कवितेत मातीबरोबरच निसर्गाशी 6 ऋतूंशी असलेलं नातं आपल्याला जाणवतं. पावसाच्या अविरत कोसळणाऱ्या धारात चिंब भिजावं आणि त्या स्नानाचा आनंद मन भरून घ्यावा असं वाटत असतानाच शरद ऋतूचे दवबिंदू प्राजक्त पानांवर हलकेच उतरायला लागतात. आणि मग कवयत्रीला त्या दवबिंदूंची भूल पडते. या शरदाच्या ओलसर दवबिंदूत भिजून हळूहळू निथळत राहावं असंही तिला वाटतं. वर्षा ऋतूतल्या पावसाची निर्मळता आणि शरद ऋतूची दव भरली प्रसन्नता तिच्या मनाला मोहात पाडते. यानंतर हेमंत आणि वसंत ऋतू येतात. म्हणून त्या म्हणतात, हेमंताचा ओढून शेला, हळूच ओले अंग टिपावे, वसंतातले फुलाफुलांचे छापील उंची पातळल्यावे. श्रोते हो, या दोन्ही ओळी म्हणजे या कवितेचं सौंदर्यस्थळ आहेत. हेमंताचा ओढून शेला या ओळीत थंडीचा ऋतू आणि हवाहवासा वाटणारा सुखद उबदारपणा व्यक्त करताना या ओळी त्यानं सुचल्यात. आणि वसंतातले फुलाफुलांचे छापील उंची पातळल्यावे ही ओळ तर केवळ अप्रतिमच. स्त्रीचं फुलासारखं नाजूक कोमल मन वसंतातल्या उमलणाऱ्या फुलासारखं असतं. स्वतःचं सौंदर्य खुलवण्यासाठी निसर्गातल्या सुंदर ऋतूकडून हे फुलांचं सौंदर्य घ्यावं आणि त्याचं सुंदर वस्त्र अंगाभोवती लपेटून घ्यावं ही कल्पनाच मुळी खूप सुंदर आहे. आणि कोमल हृदयी स्त्रीलाच ती सुचू शकते. ग्रीष्माची नाजूक टोपली, उदवावा कचभार तिच्यावर, जर्द विजेचा मत्त केवडा. तिरकस माळावा वेणीवर. श्रोते हो, ग्रीष्म ऋतूच्या उन्हाचा वापरही ती करून घेते आपला केशसंभार वाळवण्यासाठी. आणि उबदार वाळलेल्या केसात जर्द विजेचा मत्त केवडा तिला माळायचा आहे. श्रोते हो, शब्दाशब्दातल्या प्रतिमा आणि त्यांचं सौंदर्य जागोजागी खुलून दिसताना इथे आपल्याला जाणवतं. प्रत्येक ऋतू तिच्या जीवनाला नवीन अनुभव आणि आनंद देतो आहे. असा सगळा साजशृंगार केल्यावर 6 ऋतूंचा आनंद घेतल्यावर कवितेच्या शेवटी कवयित्री आपल्या प्रिय व्यक्तीच्या आठवणींमध्ये रममाण होते. त्या व्यक्तीच्या अनेक आठवणी काजव्यांप्रमाणे तिच्या मनात लुकलुकत राहतात. आणि त्या जपत ती त्याचं चिंतन करत राहते. म्हणून या कवितेत शेवटी इंदिरा संत म्हणतात, आणिक तुझ्या लाख स्मृतींचे, खेळवित पदरात काजवे, उभे राहुनी असे अधांतरी, तुझला ध्यावे तुझला ध्यावे. अतिशय काव्यमय अशी भाषा, शब्दांची नेमकी निवड, कल्पनाशक्तीचा सुंदर आविष्कार, मानवी भावना आणि निसर्गातल्या प्रतिमांची यथार्थ सांगड यांनी ही कविता सौंदर्यवती भासते. अत्यंत तरल, सुंदर आणि संस्मरणीय अशी ही कविता. श्रोते हो, आता इंदिरा संतांविषयी. इंदिरा संत या मराठी साहित्यातील अत्यंत संवेदनशील आणि प्रतिभावान कवयित्री होत. 4 जानेवारी 1914 रोजी इंडी विजापूर इथे त्यांचा जन्म झाला. BA BT पर्यंत त्यांचं शिक्षण झालं. मराठी आणि मानसशास्त्र
या विषयांच्या अध्यापिका. आणि नंतर मराठी ट्रेनिंग कॉलेज बेळगाव इथं प्राचार्या म्हणूनही त्यांनी काम पाहिलं. 1932 सालापासून त्यांनी जाणीवपूर्वक लेखनाला सुरुवात केली. स्त्रीवादी कविता लिहिण्यावर त्यांनी आपलं लक्ष केंद्रित केलं. स्त्रीचं खडतर जीवन, तिची घुसमट, तिचं भावविश्व तिचं प्रेम, अत्यंत संयमीपणे पण तितकंच प्रभावीपणे त्यांनी आपल्या कवितांमधून मांडलं आहे. 1940 साली इंदिरा संत आणि त्यांचे पती नारायण संत यांच्या कवितांचा एकत्रित असा सहवास नावाचा पहिला कविता संग्रह प्रसिद्ध झाला. त्यांचे स्वतःचे शेला, मेंदी, मृगजळ, निवारा, रंगबावरी असे कविता संग्रह प्रसिद्ध आहेत. तर मालनगाथा नावाचा ओव्यांचा संग्रह सुद्धा प्रसिद्ध आहे. बेळगावातल्या मालनबाई नावाच्या स्त्रीच्या तोंडी असलेल्या ओव्यांचं हे संकलन आहे. गवत फुला हा बालकविता संग्रह, तर कदली, चैतू, श्यामली हे कथासंग्रहही त्यांचे प्रसिद्ध आहेत. मृदगंध आणि फुलवेल हे ललित लेखांचे संग्रह. अशी त्यांची 25 पुस्तकं प्रसिद्ध झालेली आहेत. भूतकाळाच्या जाणीवेला सतत वर्तमानात आविष्कृत करणं, स्त्रीसुलभ साधेपणा, स्वाभाविकता प्रांजलपणा आणि अखंड अशी असणारी एक संवादलय ही त्यांच्या कवितेची खास वैशिष्ट्ये. त्यांच्या विपुल साहित्यिक योगदानासाठी साहित्य अकादमी पुरस्कार, जनस्थान पुरस्कार, महाराष्ट्र शासन पुरस्कार यांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे. श्रोतेहो, निरोप घेता घेता त्यांच्या एका कवितेच्या ओळी सहज मनात रेंगाळल्या. पत्र लिही पण नको पाठवू, शाई मधुनी काजळ गहिरे, लिपी रेषांच्या जाळी मधुनी, नको पाठवू हसू लाजरे, चढण लाडकी भुवई मधली, नको पाठवू वेलांटीतून, नको पाठवू तीळ गालीचा. पूर्णविरामाच्या बिंदूतून. तर श्रोतेहो, ही पूर्ण कविता तुम्ही नक्की वाचा. श्रोतेहो, आजचा हा कार्यक्रम कसा वाटला हे आम्हाला अवश्य कळवा. त्यासाठी आम्हाला मेसेज करा. आमचा व्हॉट्सॲप नंबर आहे 94 035 73 485. आणि आजच्या या कार्यक्रमातून मी जान्हवी आणि मी संपदा आपला निरोप घेतोय. नमस्कार. शब्द आणि सुरांचे हे हितगुजा काव्यांजली काव्यांजली हितगुज कवितेशी काव्यांजली काव्यांजली. श्रोतेहो, आपण ऐकत होता कवितांचं अंतरंग उलगडणारा कार्यक्रम काव्यांजली हितगुज कवितेशी. लेखन जान्हवी भागवत. निवेदन जान्हवी भागवत आणि संपदा जोशी. शीर्षक गीत गायन कश्मीरा सावंत. आणि सादरकर्ते विवेक वानखडे.